जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2023मध्ये ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई 26 मार्च 2023ला विचारलेली सर्व अंकगणित बुद्धिमत्ता शॉर्ट ट्रिक्सनुसार पेपर विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आत्तापर्यंत आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर पोलीस शिपाई, चालक, SRPF, बँड्समन, लोहमार्ग, कारागृह या संपूर्ण प्रश्नपत्रिका आपल्या यूट्यूब चॅनलवर शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने गणित बुद्धिमत्ता अपलोड केलेल्या आहेत. त्यावर तुम्ही जाऊन सर्व व्हिडिओ पाहून घ्यावे, जेणेकरून येत्या पोलीस भरतीला तुम्हाला याच्या आधारे किंवा याच्यासारखे प्रश्न 100% विचारले जाऊ शकतात. चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या प्रश्नाकडे. पण मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींना ह्या व्हिडिओ आणि आपल्या चॅनलविषयी नक्की कळवा. चला जाऊया आपल्या प्रश्नाकडे. आता आपल्याला पहिला प्रश्न काय दिला तर नीट समजून घेऊया. एका शाळेमध्ये राष्ट्रगीतासाठी मुली उभ्या आहेत. एका रांगेत जेवढ्या मुली आहेत तेवढ्याच रांगा केल्या आहेत. सरिता ही 15वी विद्यार्थिनी आहेत, जी म्हणते मी मध्यभागी उभी आहेत. तर राष्ट्रगीतासाठी किती मुली उभ्या आहेत? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. आता कोण आपल्याला काय करायचं आहे तर सरिता ही कितवी आहे तर 15वी. बरोबर आहे, 15वी. ही 15वी म्हणजेच तिच्या इकडे किती मुली आहे तर 14. तिच्या इकडे किती मुली आहे तर 14. म्हणजे डावीकडे किती 14 आणि उजवीकडे किती 14 मुली. म्हणजेच 14 आणि 14 किती होता मित्रांनो तर हे 14 अधिक आणि हे 14 किती झाले मित्रांनो 28. बरोबर आहे, 28. आणि 28 एक कोण सारिका आपल्याला काय करावं लागेल एक ॲड करावं लागेल. बरोबर आहे, सारिका ॲड केल्यानंतर किती झाली टोटल तर 29. मग आता 29चा आपल्या इकडे काय करावं लागेल तर 29चा वर्ग घ्यावा लागेल. मग 29चा वर्ग किती मित्रांनो तर 29चा वर्ग. तर 29चा वर्ग किती येतो आहे 841. 841. पर्याय क्रमांक किती तर 2 नंबर हे तुमचं योग्य उत्तर आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला आहे तर ABCD याच्यावर दिलेला आहेत. DISTANCE हा शब्द TSIDECNA असा लिहिला जातो. तर त्याच भाषेत PROVINCE हा शब्द कसा लिहिला जाईल अशा पद्धतीने दिलं आहे. तर आपण व्यवस्थित आता काय करूया मांडून घेऊया. मला या शब्द मांडून घेऊया. ठीक आहे, मग हे शब्द व्यवस्थित मांडून घेऊया. डी नंतर I नंतर S नंतर T नंतर A नंतर N नंतर C नंतर E. ठीक आहे, अशा पद्धतीने. मग आता आपण यांना काय देऊ अंक देऊ. बरोबर आहे, अंक देऊ. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 दिले अंक. मग हे शब्द लिहून घेऊ आपण. पुढील शब्द काय आहे T. बरोबर, त्यानंतर काय S I D E C N आणि A. मग ह्या शब्दांसाठी काय वापरला आता टीसाठी काय वापरला तर 4. बरोबर आहे. त्यानंतर यससाठी बरोबर आहे यससाठी किती वापरला 3. मग I बरोबर आहे आय नंबर किती अक्षर आहे आय नंबरचा अक्षर 3 नंबरला घेतलं. बरोबर आहे. त्याच पद्धतीने डी कुठे घेतला तर इकडे 1ला घेतला. ही कुठे आहे 8. बरोबर आहे. सी किती आहे 7. N किती आहे 6. ए किती आहे 5. हे समजलं मित्रांनो. तर ह्या अशा पद्धतीने त्यांची मांडणी केलेली. बरोबर आहे. मग आपल्याला तोच शब्द लिहून घ्यायचा आहे. कोणता तर PROVINC आणि E. यांना काय टाका नंबर देऊन घेऊ. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 6 7 आणि 8. याच्यानुसार आपल्याला काय करायचे तर सिरियल लावायची. बरोबर आहे. मग आता आपल्याला सर्वप्रथम काय करायचा 4 नंबरचं अक्षर घ्यायचं. 4 नंबरचं काय मग व्ही लक्षात. मग 3 नंबरचं अक्षर 3 नंबरचं काय आहे O
लक्षात ओ. 2 नंबरचं अक्षर काय आहे? आर. त्यानंतर 1 नंबरचं अक्षर पी, समजलं. त्यानंतर 8 नंबरचं अक्षर काय? ई. त्याच्यानंतर 7 नंबरचं अक्षर काय आहे? सी. 6 नंबरचं अक्षर काय आहे? यन. आणि 5 नंबरचं अक्षर काय आहे? आय. समजलं. मग आपला या शब्द तयार झाला. काय शब्द तयार झाला मित्रांनो? तर VORPECNI असा शब्द कुठं दिसतोय? तर पर्याय क्रमांक 1 नंबर हे आपलं योग्य उत्तर आहे. समजलं मित्रांनो. असे शॉर्ट ट्रिक्स पाहण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला न वेळ घेता जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय दिला आहे तर तो नीट समजू. 24, 29, 39 डॅश 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 74 या अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. तर या डॅशच्या ठिकाणी काय उत्तर येईल ते आपल्याला काढायचं आहे. मग आता यांचा संबंध बघावा लागेल आपल्याला. आधी काय येतोय मग आपण लिहून घेऊया. 24 बरोबर आहे. मग मला सांगा या 24मध्ये 5 मिळवले. किती मिळवले? 5 मिळवले. म्हणजेच आपलं उत्तर किती येणार आहे? तर आपलं उत्तर किती येणार आहे? 29. समजलं. मग ह्या 29मध्ये बरोबर आहे, या 29मध्ये परत 5च्या दुप्पट केली म्हणजेच किती? 10 मिळवले. 5 1 5 5 2 10 10 मिळवले. म्हणजेच किती येणार तुमचे? 39 आले. 39. परत या 39मध्ये किती मिळवायचे मित्रांनो? तर किती मिळावं लागतील? तर 15 मिळवले. बरोबर आहे. 15 मिळवले म्हणजेच टोटल यांची किती येणार आहे? तर टोटल 39मध्ये 15 मिळवले म्हणजेच किती येणार आहे? 54 आले. 54 म्हणजे जेवढं तुमच्या रिकाम्या ठिकाणी किती येणार? 54. मग आता 54मध्ये किती मिळावं लागतील? तर 54मध्ये आपण किती मिळवू? 20 मिळवू. बरोबर आहे. 15च्या पुढील संख्या किती? 5 मिळवले म्हणजेच किती येणार आहे? 20 येणार आहे. 5 1 5 5 2 10 5 1 15 5 1 20 20 मिळवले. म्हणजे 54मध्ये 20 मिळवल्यानंतर किती येत आहे? तर 74. म्हणजे आपलं लॉजिक एकदम कंप्लीट बसलं आहे. म्हणजेच तुमचं योग्य पर्याय क्रमांक किती? 4 नंबर. 54 हे तुमचं योग्य उत्तर आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याकडे पुढील प्रश्न काय विचारला आहे? ए डॅश डॅश बी सी सी ए ए बी डॅश डॅश सी डॅश डॅश बी बी सी सी अशा पद्धतीने आपल्याला ABCD वरला प्रश्न दिला आहे. तर यांची आपण आधी गट करून घेऊया. बरोबर आहे. मग यांची किती करू? 6 6चे गट करूया. मग 1 2 3 4 5 आणि 6चा गट बनला. एक 6चा गट. मग आता त्याच्यानंतर 1 2 3 4 5 आणि 6 झाले 6चे गट. आपले 6चे गट झाल्यानंतर मित्रांनो इकडे 6 6चे गट तुम्हाला इकडे काय दिसतंय? ए ए बरोबर आहे. इकडे काय दिसतंय? बी बी आणि इकडे काय दिसतंय? सी सी. म्हणजे तुम्हाला इकडे गट लक्षात आले असतील. म्हणजेच एच्या नंतर लगत काय? लगेच सी सी. सी नंतर बी दिसतोय म्हणजेच तुम्हाला इकडं लगेच समजलं आहे. तर इकडे काय येणार आहे? तर बी येईन. इकडे काय येईन? ए येईन. समजलं. मग तुमची इकडे गट तयार झाले. ए बी बी सी सी. बरोबर आहे. मग ए इकडे काय येणार? बी 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 आले. बी बी इकडे काय येणार? सी सी. मग इकडे काय आला? ए आणि ए. म्हणजेच तुम्हाला तर काय भेटणार आहे? ए बी त्यानंतर बी बरोबर बी भेटला. त्याच्यानंतर सी ए परत ए म्हणजेच असा गट तर तुम्हाला कुठं दिसतोय? ए बी बी सी ए ए म्हणजे असा तर योग्य पर्याय क्रमांक किती? आपला 3 हे उत्तर आहेत. समजलं मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला आहे तर नीट आपण समजून घेऊया. चला मित्रांनो. मोहनचा जन्म 3 मार्च 1992 रोजी मंगळवारी झाला असेल तर त्याच्या 10व्या वाढदिवस कोणत्या दिवशी असेल? तर 10वा वाढदिवस विचारला आहे. तर मग त्याचा पहिला वाढदिवस किती तारखेला राहील? तर 3 मार्च 1993ला त्याचा काय राहील? तर पहिला वाढदिवस राहील. बरोबर आहे. पहिला वाढदिवस. त्याच्यानंतर दुसरा वाढदिवस कधी राहील? तर 1994ला त्याचा दुसरा बड्डे राहील. त्याच्यानंतर 95ला किती? तिसरा वाढदिवस. 96ला किती? चौथा वाढदिवस. त्याच्यानंतर 97ला किती? 5वा वाढदिवस. 98ला किती? तर 6वा वाढदिवस. 99ला किती? तर 7वा वाढदिवस. आणि 2000ला बरोबर 2000ला त्याचा किती वाढदिवस राहील? 8वा राहील. आणि 2001ला त्याचा किती वाढदिवस? 9वा वाढदिवस राहील. आणि 2002ला त्याचा किती वाढदिवस राहील? तर 10वा वाढदिवस. म्हणजे या दिवसाची आपल्याला काय काढायची? तारीख. म्हणजेच काय? 3 मार्च बरोबर. 3 मार्च 2002चा वार कोणता आहे ते आपल्याला काढायचं आहे. आता संपूर्ण हे किती? 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आले. 10 हे किती? 10 वर्ष. या 10 वर्षामध्ये लीप वर्ष कोणकोणचं येतं आपल्याला? तर हे 96 काय येतं लीप वर्ष म्हणून 1 मिळवा. त्याच्यानंतर 2000 हे लीप वर्ष येते म्हणून त्याच्यामध्ये 1 मिळवा.
टोटल यांची काय करा तर बेरीज करा. टोटल बेरीज किती आली यांची तर 12. मग काय करा 12 भागिले किती करा 7 करा. 12 भागिले 7 केलं 7 एक 7 7 एक 7 म्हणजेच तुमची बाकी किती उरते तर 5 बाकी उरते. बरोबर आहे 5 बाकी उरते. मग 5 बाकी उरल्यानंतर मग मंगळवार सोडून बरोबर मंगळवार सोडून बरोबर 5 वार काय करायचं पुढं जायचं. म्हणजे मंगळवार सोडला मंगळवार नंतर कोणचा बुधवार नंतर गुरुवार नंतर शुक्रवार नंतर शनिवार आणि शनिवार नंतर तुमचा वार कोणचा येणार आहे 5वा वार. तर कोणचा येणार आहे रविवार. समजलं मित्रांनो. तर योग्य पर्याय क्रमांक किती तुमचा तर 3 नंबर हे. तर 3 मार्च 2002 म्हणजे त्याचा 10वा वाढदिवस. बरोबर 10वा वाढदिवस कोणत्या दिवशी राहील तर रविवारी राहील. समजलं मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. अधिक लक्ष द्या मित्रांनो. पुढील आपला प्रश्न काय विचारला आहे तर नीट समजून घेऊया. जर ABCDEFGH हे 8 मित्र एका शेकोटीभोवती गोलाकार समान अंतरावर घड्याळाच्या काटेच्या दिशेने बसले आहेत. जर G उत्तरेला बसलेला असेल तर D कोणत्या दिशेला बसलेला असेल. अधिक लक्ष द्या. या पद्धतीने आपण वर्तुळ काढून घेतला. ठीक आहे वर्तुळ ते काय बसले सगळे एकमेकाच्या समोर बसले घड्याळाच्या दिशेने. पण आपल्याकडे काय करावं लागेल दिशा आधी काढून घ्यावं लागतील. इकडे दिशा काढून घेऊ व्यवस्थित. मग दिशा ठीक आहे. वर काय असते उत्तर खाली काय असते दक्षिण इकडे काय असते पश्चिम इकडे काय असते पूर्व. त्याच्यानंतर इकडे काय असते वायव्य ईशान्य बरोबर आग्नेय नैऋत्य बरोबर आहे. मग आता आपल्याकडे काही माहिती दिली त्या माहितीवरून आपण व्यवस्थित माहिती भरूया. मग आपल्याला इकडे काय दिलं आहे जर G उत्तरेला बसलेला असेल तर आता G बरोबर आहे G कुठं बसला आहे उत्तरेला बरोबर आहे उत्तर वर दिशा आहे बरोबर आहे. पण त्यानं काय सांगितलं आहे हे 8 जण 8 मित्र एका शेकोटीभोवती गोलाकार समान अंतरावर म्हणजे समान अंतर आपण काढून घेतलं समान अंतरावर घड्याळाच्या काटेच्या दिशेने बसलेले म्हणजे घड्याळाच्या काटेच्या दिशेने म्हणजे घड्याळ कुठं फिरतंय तर उजवीकडे फिरतंय बरोबर आहे घड्याळाच्या. मग G नंतर पुढं काय येणार H बरोबर H नंतर काय येणार परत बिगणार ना A नंतर काय येणार B नंतर काय येणार C नंतर काय येणार D नंतर काय येणार E नंतर काय येणार तर F येणार. आलं लक्षात. F आला. मग आपल्याला काय प्रश्न विचारला तर D कोणत्या दिशेला बसलेला आहे. कोण विचारला ह्या D विचारला. मग D ची दिशा इकडे कोणची दिसते मित्रांनो तुम्हाला ही दिशा तर नैऋत्य बरोबर आहे. मग तुमचा D उत्तर काय नैऋत्य. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं योग्य उत्तर आहे. समजलं मित्रांनो. व्यवस्थित नीट विचार करायचा प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि व्यवस्थित सोडवायचा. तुमचा हातचा 1 मार्क कुठं जाणार नाही. आलं लक्षात मित्रांनो. अगदी एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगत आहे एकदम. त्याच्यामुळं तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा स्टॉप अजिबात करू नका. संपूर्ण जेवढे घेतलेले अंकगणित बुद्धिमत्ता संपूर्ण उदाहरण बघा. तुम्हाला येत्या पोलीस भरतीला एकही प्रश्नावरचे अडचण येणार नाही किंवा असे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला पडतील. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला आहे तर नीट आपण समजून घेऊया. A हा B ला म्हणाला तुझ्या आईच्या बहिणीच्या मुलीची मावशी माझी आई आहे. तुझ्या आईला एकच बहीण आहे तर A व B यांचे नाते काय. साधं लॉजिक आहे. जवळ नातेसंबंधीला स्वतः आपल्याला मांडायचं. आपल्याला मांडल्यानंतर इकडे काय सांगितलं तुझ्या आईच्या बहिणीच्या मुलीची मावशी माझी आई आहेत बरोबर आहे. तुझ्या आईला एकच बहीण आहे तर A आणि B चे नाते काय. साधा प्रश्न मित्रांनो. A आणि B चे नाते काय येणार भाऊ आणि भाऊ येणार. कोण येणार भाऊ येणार. समजलं मित्रांनो. एकदम अगदी शॉर्ट एकदम आपल्या स्वतःला वापरायचं. काय वापरायचं स्वतःला वापरायचं. मग मावशी धरायची आपली म्हणजे आपल्या नातेसंबंधामध्ये नातं शोधायचं. 1 मिनिटात उत्तर शोधतो. पर्याय क्रमांक किती 3 भाऊ आपण येणार. A आणि B काय येणार भाऊ येणार. समजलं मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल अशा पद्धतीने प्रश्न दिला आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने चौकोन दिला आहे आणि त्या चौकोनामध्ये काय संख्या दिलेल्या आहे बरोबर आहे. त्या संख्यांचं काहीतरी लॉजिक लागलं आहे म्हणून या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काहीतरी संख्या येणार आहे. आलं लक्षात. चला आपण लॉजिक बघूया काय लागलं आहे ते. तर आपण या सर्वप्रथम असं लॉजिक लावू 72 बरोबर आहे 72 आणि किती 38 यांची काय करूया वजाबाकी करूया बरोबर आहे. यांची काय करूया वजाबाकी. यांची वजाबाकी केली मग 72 वजा 38 बरोबर आहे. यांची काय केली वजाबाकी केली. मग यांची वजाबाकी किती येणार आहे तर 34 आली. 34 यांची वजाबाकी. मग या 34ला
गुणिले किती करा तर 2 करा. या 34ला काय करा गुणिले 2 करा. या 34ला गुणिले 2 केल्यानंतर किती येत आहे तर 68 आले तुमचे 68. मग त्याच पद्धतीने खाली 137 वजा किती 87 बरोबर किती येणार आहे तर बरोबर किती येणार तर 50. किती आले 50. 50ला गुणिले किती करा 2 करा बरोबर आहे 2 करा म्हणजे किती आले 100 म्हणजे योग्य उत्तर आलं तुमचं 100. ओके. त्याच पद्धतीने आपण पुढं करूया. तर पुढे आपल्याला किती दिले 54 वजा 30 बरोबर. मग 54मधून 30 गेले म्हणजे किती राहिले 24 राहिले. मग काय करा 24 गुणिले किती 2 करा म्हणजे 24 गुणिले 2 केलं तर तुमचं उत्तर किती येणार आहे मित्रांनो तर 48. म्हणजेच या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी तर किती येणार आहे तर 48. योग्य पर्याय क्रमांक किती 2 नंबर हे तुमचं योग्य उत्तर येणार आहेत. समजलं मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला आहे तो नीट समजून घेऊ. सकाळी 8 वाजता दिनेश रूममध्ये उभा असताना त्याच्या डाव्या बाजूच्या खिडकीतून सूर्यप्रकाश आत येत होता. जर रूमचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेस असेल तर दिनेशचे तोंड कोणत्या दिशेस होते. दिनेशचे तोंड कोणत्या दिशेला होते हे आपल्याला विचारले. सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल तर दिशा काढून घ्यावं लागेल. मग आपण काय करूया सर्वप्रथम इकडं दिशा काढून घेऊया. ठीक आहे. या पद्धतीने आपण दिशा वर काय असते उत्तर, खाली काय असते दक्षिण, डावीला काय असते पश्चिम आणि उजव्या बाजूला काय असते पूर्व. झालं. दिशा काढून घेतल्यानंतर मित्रांनो आता आपण ठीक आहे प्रश्नाकडे वळूया. प्रश्न काय वाचला प्रश्न नीट वाचून घेऊ. सकाळी 8 वाजता दिनेश रूममध्ये उभा असताना. तर सकाळी 8 वाजता बरोबर आहे. दिनेश रूममध्ये उभा असताना त्याच्या डाव्या बाजूच्या खिडकीतून म्हणजे डाव्या बाजूच्या खिडकीतून म्हणजे इकडून काय उगवणार आहे तर या बाजूला सूर्य उगवणार आहे बरोबर. पूर्वेकडून कुठं उगवतो सकाळी 8 वाजता म्हणजे पूर्वेकडून काय उगवणार आहे तर सूर्य उगवणार आहे. आलं लक्षात मित्रांनो. ह्या पद्धतीने पूर्वेकडून सूर्य उगवला तर पूर्वेकडून सूर्य उगवत असताना बरोबर आहे. मग त्यांना काय सांगितलं तर डाव्या बाजूच्या खिडकीतून सूर्यप्रकाश येतो डाव्या बाजूच्या मग तिची डावी बाजू बरोबर आहे. कोणाची दिनेशची डावी बाजू घ्यावं लागेल बरोबर आहे. दिनेशची डावी बाजू म्हणजे तो डावी बाजू ही घेतली तिची तर तो त्याचं तोंड कुठं राहणार मित्रांनो तर त्याचं तोंड दक्षिणेला राहणार आहे बरोबर आहे. त्याचं तोंड कुठं राहणार आहे तर दक्षिणेला. मग त्याचं तोंड झालं दक्षिणेला. आता पुढं वाचा होतं. जर रूमचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेला असेल बरोबर आहे. मुख्य द्वार बरोबर आहे हे म्हणजे घराचं इकडं त्याचं घराचं दरवाजा प्रवेशद्वार पश्चिमेस असेल तर दिनेशचे तोंड कोणत्या दिशेस होते. आता दिनेशचे तोंड कोणत्या दिशेला आहे मित्रांनो आपल्याला पहिल्याच याच्यात भेटले तर दिनेशचे तोंड कुठे तर दक्षिणेला. योग्य पर्याय क्रमांक किती 3 नंबर. प्रश्न मित्रांनो व्यवस्थित वाचून घ्यायचा. दिशा ह्या प्रकरणावर फुकटचा 1 मार्क घालायचा नाही कारण की प्रश्न तिथंच असतो आणि उत्तर बी त्याच्यामध्ये जास्त. पण व्यवस्थित तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचला आणि व्यवस्थित समजून घेतला तर तुम्हाला काही सेकंदात उत्तर सापडते. आलं लक्षात मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न एकदम मजेदार आहे तर आपल्याला हे प्रश्न नीट आपण समजून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला 4 वर्तुळ दिलेले. त्या 4 वर्तुळाला डोक्यावर खाली डावीकडे उजवीकडे संख्या दिलेल्या आहे आणि त्या संख्या देऊन आपल्याकडे काय दिलं आहे तर प्रश्नचिन्ह दिलं आहे. मग या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी या 3 आकृत्यांचं लॉजिक काय लागतं आहे तर ही या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी ते लॉजिक लागणार आहे. चला मग जाऊया आपण एका आकृतीला आधी लॉजिक लावून पाहू 1-2 आकृतीला. मग आपण जाऊया चौथ्या आकृतीकडे. चला आता आपण पहिली आकृती बघू. काय करू जेवढ्या वर्तुळाच्या कडे जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत 33 90 40 53 टोटल इंची काय करून घेऊया आधी बेरीज करून घेऊया. मग 33 अधिक 90 अधिक 40 अधिक 53 यांची टोटल बेरीज केली तर यांची टोटल बेरीज किती येते 216. मग हे 216 कशाचे वर्गमूळे बरोबर आहे 216 हे कशाचे वर्गमूळे तर 216 हे 6चे वर्गमूळे. म्हणजे समजलं लॉजिक काय लागलं मित्रांनो. या पद्धतीने तुमचं हे उत्तर किती आलं तर 6 आलं. समजलं मित्रांनो लॉजिक. मग त्याच पद्धतीने आपण पुढील आकृतीला करून पाहू. आता पुढील आकृती ठीक आहे किती आहे 15 ठीक आहे 15 अधिक 13 अधिक 17 अधिक 19 किती 19. मग यांची काय करूया आपण टोटल बेरीज करू. यांची टोटल बेरीज केल्यानंतर किती येणार आहे मित्रांनो यांची टोटल बेरीज तर किती येते 64 बरोबर आहे 64.
ते 64 कशाचे वर्गमूळे हे काढायचे, तर हे कशाचे 4चे वर्गमूळे. आलं बरोबर 4. ओके, म्हणजे वर्तुळाला 4. म्हणजे आपल्या दोन आकृती संबंध संबंधला, म्हणजे ती तिसऱ्या आकृतीला त्याच आकृती संबंध राहील. मग आपण जाऊया चौथ्या आकृतीला. आपलं जे प्रश्नचिन्ह दिलंय मग त्या ठिकाणी काय येईल ते आपण बघूया. मग आपल्याला किती दिले 7 बरोबर आहे. 7 बरोबर अधिक 9 अधिक 8 अधिक 3. टोटल यांची काय करा तर बेरीज करा. 7 9 8 3 टोटल यांची बेरीज केली तर किती येते 27. मग आता 27चे वर्गमूळ किती, तर 27चे वर्गमूळ किती मित्रांनो, तर 3 येते. म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी तर किती येणार आहे, तर 3 येणार आहे. पर्याय क्रमांक किती, योग्य उत्तर 2 पर्याय क्रमांक, म्हणजे 3 उत्तर तुमचं येणार आहे. समजलं मित्रांनो. अशा पद्धतीने ह्या 4 वर्तुळांना असं लॉजिक लागलं आहे. प्रश्न नीट विचार करून, नीट विचार करायचा. वजाबाकी गुणाकार भागाकार, परत वर्गमूळ घनमूळ मूळ संख्या समसंख्या विषम संख्या असं काहीतरी लॉजिक लावून पाहिजे. अशा पद्धतीने प्रश्न आला तर लागतं, याच्यापैकी एक काहीतरी लॉजिक लागतंच मित्रांनो. आलं लक्षात, घाबरून जायचं नाही अशा पद्धतीने प्रश्न आला तर. ठीक आहे, जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न एकदम मजेदार विचारला आहे. प्रश्न काही घाबरून जायचं काही विषय नाही. भिंतीवरील घड्याळात 5 वाजलेले असताना तेव्हा त्याची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवेल. म्हणजे 5 वाजले असेल तर आरशामध्ये कोणची वेळ दर्शवेल. त्यासाठी एक फॉर्म्युला आहे मित्रांनो, तर त्या फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे. तर आरशातील प्रतिमेची वेळ आपण कशातून काढण्यासाठी 11 किती 11 60मधून काय करत असतो, वजा करत असतो. मग 11 60मधून बरोबर आहे काय करू आपण, 11 60मधून किती वजा करू, 5 वजा करू बरोबर आहे. 5 वाजेची वेळ वजा करायची बरोबर आहे. 5 वाजेची वेळ केल्यानंतर इकडे किती आले 60 आणि इकडे किती आले 11मधून 5 गेले म्हणजे किती राहिले तर 6 राहिले. समजलं. 6 आल्यानंतर मग आता हे किती आहे तुमचे 60 म्हणजेच किती हे 60 मिनिटे यांचे तासामध्ये कन्वर्ट केल्यानंतर किती तास तयार होणार आहे, 1 तास तयार होणार आहे. म्हणजेच तुमचे 6 ने 1 तास किती होणार मित्रांनो, तर 7 तास. म्हणजेच तुमची प्रतिमा कोणची वेळ दर्शवेल तर 7 वाजेची वेळ दाखवेल. म्हणजेच किती 7 वाजेची वेळ दर्शवेल. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती तर 1 नंबर 7ची वेळ दर्शवेल. आलं लक्षात. घड्याळात भिंतीवरील घड्याळ आरशात बघितले तर किती 7ची वेळ. समजलं मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारला आहे तर नीट आपण समजून घेऊया. सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 5 सेकंद मागे पडते. जर रविवारी दुपारी 3 वाजता ते बरोबर लावले होते तर बुधवारी दुपारी 3 वाजता कोणती वेळ दाखवेल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर सचिनचं घड्याळ किती प्रत्येक तासाला म्हणजे एका तासाला किती पडते तर 5 सेकंद मागे पडते बरोबर आहे. मग आपल्याला एका दिवसामध्ये बरोबर आहे, एका दिवसामध्ये किती तास राहतात तर 24 तास. मग 24 तास गुणिले किती 5 करा बरोबर. 24 गुणिले 5 म्हणजेच 120 काय येणार तुमचे तर सेकंद येणार आहे बरोबर. सेकंद 120 सेकंद काय मग मागं पडते. म्हणजेच त्याचे कन्वर्ट आपण कशात करू, मिनटामध्ये करू. म्हणजेच मिनटं, म्हणजे मिनटं किती येणार मित्रांनो तर 2 मिनटं किती टे म्हणजे किती एका दिवसाला 2 मिनिटे मागं पडते. म्हणजेच असं आपल्याला कोण वार दिला आहे रविवार, ते कोण वार दिला आहे तर बुधवार. मग यांच्यामध्ये आपण संपूर्ण दिवस काढून घेऊ. म्हणजे रविवार आणि बुधवार यांचे दिवस बरोबर आहे. नसतील दिवस काढता येत इकडे बघा मित्रांनो दिवस कसे काढायचे. रविवार बरोबर, रविवार नंतर सोमवार, सोमवार नंतर मंगळवार आणि मंगळवार नंतर बुधवार बरोबर. अशा पद्धतीने वार लिहून घेतले. याच्यामध्ये काय 1 दिवस बरोबर. सोमवार आणि मंगळवारमध्ये 1 दिवस, मंगळवार आणि बुधवारमध्ये 1 दिवस. म्हणजे मोजून तुमचे किती दिवस येणार मित्रांनो तर 3 दिवस येणार. किती दिवस येणार आहे दिवस तर किती दिवस येणार आहे 3 दिवस. लक्षात 3 दिवस आले. म्हणजेच 3ला कितीने गुणावं लागेल तर 2. 3 गुणिले किती 2 म्हणजेच किती 6. किती 6 काय भेटते तुम्हाला मिनिटे बरोबर. 6 मिनिटे भेटले. वेळ काय दिलेली मित्रांनो तर वेळ नीट समजून घ्या. तर तुम्हाला वेळ काय दिली आहे दुपारचे 3 दिलेले बरोबर आहे. दुपारचे 3 म्हणजेच दुपारचे किती 3. दुपारच्या 3मधून किती वजा करायचे 6 वजा करायचे. म्हणजेच तुमची वेळ किती दर्शवेल मित्रांनो तर तुमची वेळ योग्य वेळ किती दर्शवेल 2 वाजून किती 54 मिनिटे. लक्षात मित्रांनो. या पद्धतीने तुमचं उत्तर येईल. योग्य पर्याय क्रमांक किती तर 2 नंबर तुमचा योग्य पर्याय क्रमांक येईल. लक्षात मित्रांनो. समजलं. हे घड्याळावरील प्रश्न अशा पद्धतीने तुम्हाला विचारला जातो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न एकदम मजेदार आहे, नीट समजून घेऊया. सचिन पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने
45 अंशातून वळाला आणि पुन्हा त्याच दिशेने 180 अंशातून वळाला व नंतर घड्याळाच्या काटेच्या विरुद्ध दिशेने 270 अंशातून वळाला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल, अशा पद्धतीने आपला प्रश्न विचारला आहे. तर तुम्हाला यासाठी मी शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतो मित्रांनो, पण यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आधी दिशा काढून घ्यावं लागेल. चला मग आपण काय करूया, व्यवस्थित दिशा काढून घेऊया. ठीक आहे, या पद्धतीने वर काय असते उत्तर, खाली काय असते दक्षिण, डावीकडे काय असते पश्चिम आणि उजवीकडे काय असते पूर्व. त्यानंतर वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य. झाल्या दिशा लिहून घेतल्यानंतर मित्रांनो मग आता प्रश्न कसा आला, मी तुम्हाला प्रश्न शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने कसा सोडवायचा ते सांगतो मित्रांनो. आता इकडे काय सांगितलं, सचिन पश्चिमेकडे तोंड करून उभा आहेत, या मुद्दा करा. म्हणजेच तो कुठं तोंड करून उभा आहे तर पश्चिमेकडे, म्हणजे इकडं तोंड करून उभा आहे. बरोबर आहे, या दिशेस काय आहे तो तर तोंड करून उभा आहेत, या दिशेला तो अशा पद्धतीने तोंड करून उभा आहेत. मग आता पुढं प्रश्न माझा, तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किती 45 अंशातून फिराला. किती 45 अंश, म्हणजे काय घड्याळाच्या दिशेने 45 अंशात वळाला आणि पुन्हा त्याच दिशेने किती वळाला 180 अंश. बरोबर आहे, 180 अंश फिराला. बरोबर आहे. मग आता वळाला व नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. मग अशा पद्धतीने लय तुम्हाला एवढं काय दिलं मित्रांनो, एकाच काय दिलं काट्याच्या, म्हणजे घड्याळाच्या काट्याने दोनदा फिरला, यांची टोटल आधी काय करा बेरीज करून घ्या. मग 5 अशी 5, 4 8 12, 1 5, म्हणजेच तुमचा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किती आला अंश तर 225 अंश. मग याच्यात काय करा, आपल्याला विरुद्ध दिशा दिलेली, बरे घड्याळाची विरुद्ध दिशा किती दिली 270. मग 270 मधून किती वजा करा तर 225, ही संख्या काय करा वजा करा. मग ही वजा केल्यानंतर आपली 0तून 5 जात नाही, इकडे 10 झाले, इकडे किती झाले 6 झाले, म्हणजे 10तून 5 गेले, किती राहिले 5 राहिले. 6तून 2 गेले, म्हणजेच किती राहिले तर 4 राहिले आणि 2तून 2 गेले 0, म्हणजेच तुमचं काय दिलं आहे 45. आता मग 45 अंश फिरायचं कुठं, सर्वात जास्त अंतर कोणचं दिलं आहे तुम्हाला तर घड्याळाच्या काटेच्या विरुद्ध दिशेने. बरोबर आहे, किती दिले 270 आणि एका घड्याळाच्या काट्याने 45 आणि किती 180, तरी ते किती होते 225 होते. म्हणजे मोठं अंतर कोणचं आहे सर्वात जास्त तर 270 घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. मग आपल्याला काय करायचं, फक्त 45 अंश काय घ्यायचं विरुद्ध यायचं. मग आता घड्याळ कसं ह्या पद्धतीने विंगतंय. बरोबर आहे, मग विरुद्ध घड्याळ कोणच्या ह्या पद्धतीने विंगतंय, म्हणजे तो त्याच तोंड कुठे इडं आहे, म्हणजे त्याला इकडे काय यायचं आहे फक्त 45 अंश. मग तो इकडे 45 अंशामध्ये आला, मग त्याची ही दिशा कोणची आली तिथं नैऋत्य दिशा आली. कोणत्या दिशेला येतो तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे तर नैऋत्य दिशेला. आलं लक्षात मित्रांनो, पर्याय क्रमांक योग्य 4 नंबर उत्तर. अशा पद्धतीने शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला समजली असेल मित्रांनो. आपल्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आणि बेल आयकॉन दाबली नसेल किंवा लाईक नसेल केले तर जरूर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला आणि सबस्क्राईब करत चला आणि आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना येत्या पोलीस भरतीला ह्याच आधारावर असे प्रश्न पडण्याची दाट शक्यता आहे. चला न वेळ घेता जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला आहे तर कॅलेंडरवर प्रश्न विचारला आहे, म्हणजे बुद्धिमत्ताचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. तर तो प्रश्न नीट आपण समजून घेऊया. 1 जानेवारी 2006 रोजी रविवार होता, तर 1 जानेवारी 2010 या दिवशी कोणता वार असेल, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. तर शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने हा प्रश्न कसा सोडवायचा. आता इकडे आपल्याला साल काय दिलं आहे 2006 आणि 2010, या सालांची काय करा वजाबाकी करा, म्हणजे 2010. ठीक आहे, त्यानंतर 2006 या सालांची काय करा तर वजाबाकी करा. मग वजाबाकी 10तून 6 गेले, म्हणजेच किती राहिले मित्रांनो तर 4. काय भेटले 4 भेटले. मग या 2010 आणि 2006 याच्यामध्ये किती लीप वर्ष येतं आहे तर फक्त एकच लीप वर्ष येतं आहे, किती 2008. हे एक लीप वर्ष येतं आहे, हे एक लीप वर्ष काय करा त्यात ॲड करा 4मध्ये. मग 4मध्ये ॲड केले म्हणजे टोटल यांची किती झाली 5 झाले. किती झाले 5 झाले. मग आपण काय करूया 5 वार तुम्हाला काय करावं 5 वार पुढे जावे. बरोबर आहे, 5 वार पुढे जावे. मग आपल्याला वार कोणता दिला आहे तर रविवार दिला आहे. मग रविवार काय करायचा सोडून द्यायचा, रविवार सोडून 5 वार पुढे जायचं. मग रविवारनंतर कोणचा सोमवारनंतर कोणचा तर मंगळवार. बरोबर आहे, मंगळवारनंतर कोणचा तर बुधवार. बरोबर, बुधवारनंतर कोणचा तर गुरुवार. आणि गुरुवारनंतर 5वा वार कोणचा येतो मित्रांनो तर 5वा वार कोणचा येतो तुमचा शुक्रवार. किती तारखेला शुक्रवार येईल मित्रांनो तर 1 जानेवारी 2010चा वार कोणचा राहील तर शुक्रवार. योग्य पर्याय क्रमांक किती 2 नंबर. समजलं मित्रांनो.
चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. ठीक आहे, आता मित्रांनो आपल्याला ABCDवर उदाहरण विचारलं आहे, तर हे उदाहरण आपण व्यवस्थित आधी समजून घेऊया. ठीक आहे, काय लॉजिक. FAG GAF HAI IAH आणि प्रश्नचिन्ह. आता याच्यामध्ये आपण लॉजिक बघूया काय दिलं आहे. त्याने काय केलं आहे, यप नंतर काय केला, जी घेतला, म्हणजेच काय दिसतंय तुम्हाला, तर लगतचं अक्षर दिसतंय. मग जी नंतर एच घेतला आहे, काय केलं आहे, लगतचं अक्षर घेतलं आहे. एच नंतर आय घेतला आहे, म्हणजेच काय केलं आहे, लगतचं अक्षर घेतलं आहे. मग आय नंतरचं लगतचं अक्षर काय, जे. काय, जे आला जे. मग त्याच्यानंतर ए ए ए ए काय घेतला आहे, कॉमन, म्हणून ए कॉमन आला. मग त्याच्यानंतर जी नंतर काय घेतला आहे त्यांना, तर यप घेतला आहे. काय घेतला आहे, जी नंतर यप घेतला आहे, म्हणजे जी नंतर काय घेतला, यप घेतला आहे, म्हणजे पाठीमाग काय केलं आहे, लगतचं एक अक्षर घेतलं आहे. बरोबर आहे, पाठीमागचं लगतचं एक अक्षर. मग त्यानंतर यप नंतर काय घेतलं आहे त्यांना, तर आय घेतला आहे. बरोबर आहे, यप नंतर काय, आय घेतला आहे, म्हणजेच 1 2 तिसरं अक्षर घेतलं आहे. पुढील किती तिसरं अक्षर घेतलं आहे. मग आता आपल्याला मग आय नंतर, बरोबर आहे, आय नंतर काय घेतला, एच घेतला, म्हणजे वजा पाठीमागलं अक्षर घेतलं. बरोबर आहे, मग एचपासून हे काय घालवलं आपल्याला, तिसरं अक्षर, म्हणजेच 1 2 आणि तिसरं अक्षर. म्हणजे तिसरं अक्षर काय येतं आहे, तर इकडं काय येणार आता, के येणार. काय येणार, के. म्हणजे तुमचं बरोबर आन्सर काय आलं, JAK. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती मित्रांनो, तर 3 नंबर हे तुमचं योग्य उत्तर आहे. समजलं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय दिला आहे, तर नीट आपण व्यवस्थित समजून घ्या. खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता. आता विसंगत पर्याय कोणता, एकदम सोपं उदाहरण आपल्याला विचारलं होतं. मग आता पहिला पर्याय काय दिला आहे, आयत. मग आयत कसा असतो, या पद्धतीने. आयताला काय असतात, 4 बाजू असतात. बरोबर आहे, आणि तो चौकोन दिसतो. तर वर्तुळ, बरोबर आहे, वर्तुळ. तर वर्तुळ कसा असतो, गोल. याला बाजू असते का, नाही, काहीच नाही. आता काय, चौकोन कसा असतो, या पद्धतीने. त्याच्यानंतर त्रिकोण कसा असतो, या पद्धतीने. म्हणजे तुम्हाला आकृती पाहिल्यानंतर सगळ्या बाजूला काय दिसत आहे, 3 आकृतीला काय दिसत आहे, बाजू दिसत आहे. पण ह्या 2 नंबरच्या आकृतीला म्हणजेच वर्तुळाला काय दिसतंय का, नाही. म्हणजे तुमचा विसंगत घटक कोणचा येणार आहे, तर वर्तुळ. समजलं मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारला आहे, तर रिकाम्या जागी योग्य संख्या भरा. म्हणजे तुम्हाला अशी चौकोन दिलेला आहे, त्या चौकोनामध्ये काय संख्या दिली आहे आणि या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणची संख्या येईल, अशा पद्धतीने तुम्हाला काढायचं आहे. आता इकडे लॉजिक काय लागतंय, 5, बरोबर, 5 9 आणि 7 यांची काय केली, टोटल बेरीज केली. तर यांची टोटल बेरीज किती येते, तर 21 येते. किती येते, 21. त्याच पद्धतीने 7 10 आणि 5 यांची बेरीज केली तर किती येते, 22. म्हणजे तुम्हाला इकडे समजलं असेल, पहिल्याची बेरीज किती आली, 21, नंतरची बेरीज किती आली, 22. मग आता याची बेरीज किती यावं लागेल, तर 9 9 आणि 11 20 20. आता इकडे बेरीज किती, 23 यायला साईड 20 आली. म्हणजे इकडे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी किती येणार आहे, 3. म्हणजेच किती आले, 23. समजलं. म्हणजे योग्य पर्याय प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी किती येणार आहे, 3 येणार आहे. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती, 3 नंबर हे तुमचं अगदी उत्तर बरोबर आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न नीट समजून घ्या. एकूण 6 संख्यांची सरासरी 20 आहेत. जर त्या संख्यांपैकी एक संख्या वगळल्यास सरासरी 18 होते, तर वगळण्यात आलेली संख्या कोणती, अशा पद्धतीने आपल्याला विचारला प्रश्न. तर इकडे नीट लक्ष द्या मित्रांनो. एकूण संख्या किती आपल्या, 6 संख्या. किती संख्या आहे, 6. त्या संख्यांची सरासरी किती येते, तर 20 येते. म्हणून गुणिले किती, 20. मग बरोबर 6 गुणिले 20 म्हणजेच किती आले, 120 आले, 120. मग त्याच्यामध्ये काय सांगितली, एक संख्या वगळली. म्हणजे एक संख्या वगळल्यानंतर तुमची संख्या किती राहणार, 5 संख्या राहणार. बरोबर आहे, एक संख्या वगळल्यानंतर संख्या किती राहिली, 5. गुणिले मग त्यांची सरासरी किती येते, तर 18 येते. किती आली त्यांची सरासरी, 18 येते. मग 18 आल्यानंतर 18 गुणिले 5 म्हणजेच किती येत आहे, तर 90 आले. 90 आल्यानंतर मित्रांनो मग ती संख्या काय विचारलं, तर आलेली वगळली संख्या कोणती, त्या पद्धतीने विचारलं. म्हणजेच हे दोघांची काय होणार, तर वजाबाकी होणार. म्हणजेच 120 मधून किती 90 गेले, म्हणजेच किती राहिले मित्रांनो, 30 राहिले. म्हणजे किती राहिले, 30. यांची काय केली, वजाबाकी केली, म्हणजे 30 राहिले. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती मित्रांनो, 1 नंबर हे तुमचं योग्य पर्याय. ती संख्या कोणची येईल, तर 30 येईल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. 10 खुर्च्यांची एकूण किंमत 4 टेबलांच्या किमती एवढी आहे, तर 15 खुर्च्या आणि 2 टेबल यांची एकत्रित संख्या 4000 रुपये आहे. तर 12 खुर्च्या व 3 टेबल यांची एकत्रित किंमत किती. आता लय जणांना हा प्रश्न अडतो मित्रांनो, तर मी यांना शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने कसा सोडवायचा ते सांगतो. चला इकडे लक्ष द्या मित्रांनो. तर आपण आधी प्रश्न व्यवस्थित लिहून घेऊया. पहिला एक एक मुद्दा सोडूया. खुर्च्या किती दिल्या आहे, 10 खुर्च्या. मग खुर्च्या लिहून घेऊया, 10 खुर्च्या, बरोबर. त्याच्यानंतर बरोबर किती एकूण किंमत किती त्यांची, 4 टेबलांच्या किमती एवढी. म्हणजे काय आले, 4 टेबल आले, 4 टेबल आले आहेत. बरोबर, 4 टेबल एवढी आहेत. मग आता आपण इकडं खुर्च्या,
बरोबर भागिले काय करू टेबल करू. ही संख्या मांडताना काय करा उलटी मांडा. जिकडे टेबल आहे तिकडे खुर्च्या मांडा आणि जिकडे खुर्च्या आहे तिकडे टेबल मांडा. मग तिकडे काय खुर्च्याच्या ठिकाणी काय मांडा तर 4 मांडा आणि टेबलच्या ठिकाणी काय मांडा तर 10 मांडा. समजलं. मग आता भाग द्या. बे 1 बे, बे 2 4, बे 5 10. म्हणजे तुमचं उत्तर किती आलं 2/5. म्हणजेच आपला काय आलं 2/5 आला. मग आता प्रश्न पुढं वाचा काय दिला आहे मित्रांनो. तर 15 खुर्च्या आणि 2 टेबल. 15 खुर्च्या दिलेल्या आहे बरोबर आहे. खुर्च्या 15 खुर्च्या यांना काय करू एक्स मानू बरोबर आहे. अधिक काय 2 टेबल बरोबर याला एक्स मानू. मग यांची एकत्रित किंमत किती दिली तर 4000 बरोबर. 4000 दिली 4000 रुपये. मग आता पुढील स्टेप. मग आपल्या ह्या काय सर्वप्रथम खुर्च्या. मग खुर्च्याला कितीने गुणायचं मित्रांनो तर ह्या 2ने. म्हणजेच 15 गुणिले 2 अधिक त्याच्यानंतर 2 गुणिले किती 5 बरोबर किती तर 4000 रुपये. मग दोघांचा गुणाकार किती आला तर 30x अधिक या दोघांचा गुणाकार 10x बरोबर किती आले बरोबर 4000 रुपये आले 4000 रुपये. मग आता टोटलिंगची काय होईल तर बेरीज म्हणजे जी किती झाली 40x बरोबर किती 4000 बरोबर आहे 4000 रुपये. 4000 आपण भाग देऊया. मग 0 0 कटला मग 4 1 4 4 1 4 2 0 म्हणजेच x बरोबर किती आले मित्रांनो तर 100. ठीक आहे. एवढं समजलं आपल्याला. 400 किंमत कशी आली तर x बरोबर किती आले तर 100 आले. तर 12 खुर्च्या किती दिल्या आहे तर किती दिल्या आहे 12 खुर्च्या बरोबर अधिक काय दिलं आहे व 3 टेबल दिले 3 टेबल यांची एकत्रित किंमत किती. यांची काय विचारली एकत्रित किंमत. आता इकडं खुर्च्या किती दिल्या आहे 2. म्हणजेच काय करायचं आहे तुम्हाला इकडं 12 गुणिले किती 2 करायचं म्हणजे किती झाले 24 बरोबर 24 झाले. मग इकडं किती गुणिले किती 5 टेबल 5 गुणिले किती तर 5 त्रिक 15 झाले 15. मग आता पुढील स्टेप काय विचारायची एकत्रित किंमत विचारली. मग एकत्रित x बरोबर किती आले तर 100 आले. म्हणजेच याला 100 न गुणलं म्हणजेच किती आले तुमचे तर 2400 अधिक याला 100 ने गुणलं म्हणजेच तुमचे किती आले तर 1500. मग यांची काय करा टोटल बेरीज करा. म्हणजे यांची टोटल बेरीज किती येणार आहे 3900 रुपये. समजलं. या अशा पद्धतीने तुमची 12 खुर्च्या व 3 टेबल एकत्रित किंमत किती आली 3900 रुपये. योग्य पर्याय क्रमांक किती मित्रांनो 3 नंबर हे तुमचं अचूक उत्तर आहे. समजलं मित्रांनो. अशा पद्धतीने हे शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आपल्याला समजून मी तुम्हाला सांगितलं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न एकदम मजेदार विचारला मित्रांनो. तर प्रश्न नीट आधी आपण समजून घेऊया. एक पाण्याची टाकी रिकामी करण्यासाठी 3 विद्युत पंप एका दिवसात 8 तास चालू ठेवल्यास 2 दिवस लागतात. तर 4 विद्युत पंप चालू ठेवून 1 दिवसात टाकी रिकामी करायला किती तास लागतील. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर सरळ सरळ काय दिलं आहे एक टाकी रिकामी करण्यासाठी 3 विद्युत पंप 8 तास किती 2 तासात करतात. म्हणजेच 3 गुणिले 8 गुणिले 2 या संपूर्ण संख्येला भागिले 4 काय विद्युत पंप गुणिले किती दिवस तर 1 दिवस आणि काढायला लावलं काय किती तासात रिकामी होईल. मग यांना भाग देऊया. 4 1 4 4 2 8 राहिलं काय आपल्याजवळ 3 गुणिले 2 गुणिले 2. मग यांचा गुणाकार केला तर यांचा गुणाकार किती येतोय मित्रांनो तर 12 तास. किती येतोय 12 तास. समजलं मित्रांनो. योग्य पर्याय क्रमांक किती 2 नंबर. समजलं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न एकदम मजेदार दिला आहे. तर संख्या मालिका पूर्ण करा. आता संख्या मालिका दिली 3 7 23 95 आणि प्रश्नचिन्ह. अशा पद्धतीने तुम्हाला संख्या मालिका दिलेली तर ती कशी पूर्ण करायची तर इकडं लक्ष द्या मित्रांनो. हे 3 दिसत आहे पहिल्यांदा. आपण काय करूया 3 बरोबर गुणिले 2 करूया. त्याच्यामध्ये काय करूया 1 मिळूया. म्हणजेच उत्तर तुमचं किती येणार आहे 7. आलं लक्षात 7 आले. मग आता या 7ला कितीने गुणावं लागेल इकडे 2 गुणलं म्हणजेच या 7ला कितीने गुणावं लागेल मित्रांनो तर या 7ला 3 ने गुणावं लागेल. पुढील क्रमांक संख्या इकडे किती 1 मिळवले म्हणजे त्याच्यामध्ये किती मिळावं लागतील
तर 2 मिळावं लागतील. मग त्याच्यामध्ये 2 मिळवले म्हणजे तुमचं उत्तर किती येणार आहे, तर 23 तुमचं उत्तर येणार आहे. मग आता 23मध्ये 23ला कितीने गुणावं लागतील, तर 4ने 23ला गुणावं लागेल. आणि किती मिळावं लागतील, इकडे 2 मिळवले म्हणजे इकडे किती मिळावं लागतील, 3 मिळावं लागतील. 3 मिळवल्यानंतर तुमचं उत्तर किती येणार आहे मित्रांनो, 95. आलं 95. मग आता आपल्याकडे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काढायचं आहे, तर आपण लिहून घेऊ खाली 95. आता 95 मग किती गुणिले करावं लागेल, तिकडे गुणिले किती 4 केलं म्हणजे इकडे गुणिले किती 5 करावं लागेल. आणि किती मिळावं लागेल, इकडे 3 मिळवले म्हणजे इकडे किती 4 मिळावं लागेल. इकडे 4 मिळवले मग याचा गुणाकार केला आणि बेरीजमध्ये 4 मिळवले तर किती आहे, 479. समजलं, 479 योग्य पर्याय तुमचा 1 नंबरचं उत्तर आहे या प्रश्न. जाऊया चला पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला आहे, तर गुणाकार दिलेला आहे मित्रांनो. सरळ सरळ 1517 गुणिले 2043चा गुणाकार किती येतोय. सरळ सरळ तुम्हाला वजाबाकी बेरीज गुणाकार हे पोलीस भरतीला एक मार्काला तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात, त्यात काय अवघड नाही. सरळ सरळ तुम्ही गुणाकार अशा पद्धतीने मांडणी करून घ्यायची. लक्ष द्या मित्रांनो, तर 1517 बरोबर गुणिले 2043 अशा पद्धतीने मांडणी केली. मग 7 1 6 7 7 त्रिक 21. 21 म्हणजेच काय, 1 खाली 2 अच्छा 3 3 आणि 2 5. 5 1 5 15 5 त्रिक 15. 5 काय खाली 1 काय अच्छा. मग त्याच्यानंतर 3 3 आणि 1 4 झाली एक मांडणी. त्याच्यानंतर गुणाकाराची फुली. मग 7 चोक 28 आले 28. 8 खाली 2 काय परत हातच्या. मग 4 4 आणि 2 6. मग 5 चोक 20. 0 खाली 2 काय परत अच्छा बरोबर आहे. मग 4 4 आणि 2 6 आलं लक्षात. मग आता परत काय येणार, शून्यानं गुणायचं बरोबर आहे. शून्यानं म्हणजे किती 2 गुणाकार म्हणजे किती शून्य येणार, 1 2 3 आणि 4. मग आता कितीने गुणायचं परत, 1 2 आणि 3 बरोबर आहे. मग आता 3 या 2ने गुणायचं म्हणजे 7 1 6 7 2 14. 4 खाली मांडले, 1 काय केला हातच्या दिला. 2 2 आणि 1 3. त्याच्यानंतर 5 1 5 5 2 10. 0 खाली मांडला, 1 परत हातच्या. 2 2 आणि 1 3. मग आता यांची काय करायची, टोटल बेरीज करायची. टोटल बेरीज 81 1 5 आणि 8 13. किती आले 13. 3 इडं 1 हातच्या. 1 हातच्या म्हणजे ते किती 6 6 12. परत 1 काय गेला आजच्या. 4 आणि 4 8 8 आणि 1 9 बरोबर. 6 आणि 3 9. 0 0 3 3 म्हणजे आलं तुमचं उत्तर योग्य 30,99,231 ही संख्या आली. ही संख्या तुमची कुठं दिसते, तर योग्य पर्याय क्रमांक किती 2 नंबर. समज मित्रांनो, अशा पद्धतीने गुणाकार तुम्हाला करावा लागतो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता आपला पुढील प्रश्न काय विचारला आहे, तर नीट आपण व्यवस्थित समजून घेऊया. 5 क्रमागत संख्यांची बेरीज 340 आहे, तर त्या संख्यांमधील दुसऱ्या व 5व्या संख्यांची बेरीज किती. अशा पद्धतीने आपला प्रश्न विचारला आहे. तर शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतोय. किती संख्या आहे, 5 क्रमावर संख्यांची बेरीज दिली. किती दिली 340. म्हणून 340 भागिले किती मित्रांनो 5. आता 5 भाग देऊया. 5 1 5 5 6 30 4 उरले. 5 8 40 म्हणजे 68 आले. म्हणजे 68 ही काय आली तुमची, तर मधली संख्या आली. 68 ही काय आली, मधली संख्या आली. इकडे तुमच्या किती राहणार 2 संख्या आणि इकडे किती राहणार, तर 2 संख्या. म्हणजे इकडे किती 69 आणि किती 70 आलं लक्षात. इकडं काय 67 आणि 66. मग आता आपण प्रश्न पुढं वाचूया. प्रश्न काय दिला आपल्याला, संख्येमध्ये दुसऱ्या व 5व्या संख्यांची बेरीज किती. आता ही कोणची दुसरी संख्या आणि शेवटची किती ही 5वी संख्या. टोटल यांची बेरीज विचारली म्हणजेच काय 67 अधिक किती 70. टोटल यांची बेरीज केली तर किती येते 137. किती येते 137. योग्य पर्याय क्रमांक किती, तर 3 नंबर ह्या तुमचा योग्य पर्याय क्रमांक आहे. समजलं मित्रांनो, अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, याचं टेन्शन घ्यायचं नाही. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न एकदम मजेदार विचारला. संपतने आपल्या जवळची अर्धी रक्कम जीवनला दिली. उरलेल्या रकमेतील अर्धी रक्कम रमेशला दिली. त्यातून उरलेल्या रकमेपैकी 1/3 हिस्सा त्यांनी प्रियेला दिला. जर प्रियेला 15,000 रुपये दिले तर संपतरावजवळ एकूण किती रक्कम असेल. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलेला आहे. तर तो प्रश्न कसा सोडवायचा डायरेक्ट लक्ष द्या. आता संपतराव बरोबर आहे, संपतची बरोबर आहे,
संपतची एकूण रक्कम, बरोबर, संपतरावची एकूण रक्कम, बरोबर आहे. परत त्यांना काय दिली, प्रियाला रक्कम दिली काही, बरोबर आहे. आपण इकडे लिहून घेऊ प्रिया, बरोबर, प्रियाची रक्कम, बरोबर, प्रियाची रक्कम, बरोबर आहे, प्रियाची रक्कम. प्रियाची दिल्यानंतर त्यांना काय दिला, 1/3 हिस्सा दिला आहे. कोणाला दिला आहे, प्रियाला दिला आहे, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर गुणिले पूर्ण कोण आहे, संपत रावे, त्याच्यानंतर कोण आहे, जीवन रावे, त्याच्यानंतर अजून कोण आहे, रमेशराव. म्हणजे हे असे किती जण झाले, 1 2 3 आणि कोण, 4 जण. हे किती झाले, गुणिले किती यांना, 4, किती झाले, 4 जण. म्हणजे एकूण हे भाग किती झाले, तर 4 भाग झाले, बरोबर आहे. हे किती जण झाले, तर 4 भाग झाले. म्हणजेच तुम्हाला एकूण रक्कम किती दिली, आता इकडे लक्ष द्या व्यवस्थित, बरोबर आहे. एकूण रक्कम किती, 15,500 गुणिले किती आले, हे 3, बरोबर, आणि एकूण भाग किती, 4. यांचा काय करायचा, सरळ सरळ तर गुणाकार करायचा. मग यांचा गुणाकार केल्यानंतर टोटल आपला गुणाकार किती येतोय, 1,86,000, बरोबर, 1,86,000 रुपये. समजलं, हे आपलं योग्य उत्तर. पर्याय क्रमांक किती, 4 नंबर. अशा पद्धतीने सोडायचं. आलं लक्षात मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न बी एकदम मजेदार दिला आहे, तर नीट व्यवस्थित आपण समजून घेऊया. एक घोडागाडी 40 किलोमीटर प्रति तास ह्या वेगाने जात आहेत. जर घोड्याचा वेग ताशी 5 किलोमीटर प्रति तासने वाढवला तर घोडागाडीला 315 किलोमीटर अंतर पार करण्यास किती वेळ लागेल. अशा पद्धतीने प्रश्न दिला आहे. मग आता आपल्याकडं किती दिलं आहे, घोडागाडीचा किलोमीटर 40, पण किती, घोडा कितीने वाढतोय, प्रति तास दिलेला आहे. जर घोड्याचा वेग किती ताशी किती गेला, 5 किलोमीटरने केला. म्हणजेच याच्यामध्ये काय करावं, परत 5 40मध्ये मिळावं लागेल. 40मध्ये 5 मिळवले म्हणजे किती झाले, 45 किलोमीटर, बरोबर, किलोमीटर तास. आलं लक्षात, 45 किलोमीटर तास भेटेल. मग 45 किलोमीटर तास भेटल्यानंतर मग ते काय सांगता, घोडागाडीला 315 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती, 315 भागिले किती, 45. 45ने याला भाग दिला 315ला, तर उत्तर किती येतं आपलं, 45 × 45, 45 7 315, म्हणजे कितीचा भाग गेला, 7चा भाग गेला. म्हणजे किती आले तुमचे, तर 7 तास आले. किती आले, 7 तास. योग्य पर्याय क्रमांक किती, 2 नंबर. समजलं, तर ते किती वेळ लागेल, तर 7 तास लागते. समजलं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न एकदम भारी दिला मित्रांनो, तर नीट समजून घ्या आपण. आता पांढऱ्या नळाने एक हौद 12 तासात भरतो आणि काळ्या नळाने तोच हौद 15 तासात रिकामा होतो. जर दोन्ही नळ सुरू केले तर हौद भरण्यास किती वेळ लागेल. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न दिला आहे. तर हा प्रश्न कसा सोडवायचा. आता हे पांढरा आणि काळा याच्याशी आपल्या काही संबंध नाही. काय होतोय, 12 तासानं एक हौद काय 12 तासात भरतो आणि काय 15 तासात काय होतोय, रिकामा होतोय. म्हणजे इकडे काय आपल्याला काय करावं, 12, बरोबर आहे, 12 गुणिले किती, 15. रिकामा होतोय ना आपल्याला, काय होतोय, रिकामा, बरोबर आहे, रिकामा होतोय, बरोबर आहे. म्हणजे यांची काय करावं, वजाबाकी, म्हणजे 15 वजा किती, 12. ह्या पद्धतीने क्रिया केली तर खाली 12 गुणिले 15, बरोबर, ठीक आहे. मग दोघांची वजाबाकी केली, 15मधून 12 गेले, किती राहतात, 3 राहतात. म्हणजे यांना आपण भाग देऊया. 3 × 3, 3 × 5 15, राहिलं काय 12 गुणिले 5, म्हणजेच तुमचं उत्तर किती येणार आहे, 12 × 5 = 60 तास. हे तुमचं एकदम अगदी योग्य उत्तर राहणार. पर्याय क्रमांक किती, 4 नंबर. समजलं मित्रांनो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तर नीट समजून घेऊया. 2 संख्यांचा मसावी 7 असून त्यांचा लसावी 140 आहेत. त्या 2 पैकी एक संख्या 35 असल्यास दुसरी संख्या किती. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. तर प्रश्न नीट समजून घेऊया, बरोबर आहे. आपल्याला काय करावं लागेल, संख्या, बरोबर आहे, दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी भागिले पहिली संख्या, ह्या फॉर्म्युला वापरून उत्तर काढावं लागेल. आता आपल्याकडे लसावी किती दिला आहे, तर लसावी आणि मसावी, बरोबर, इकडे मसावी म्हणजेच 7 गुणिले किती, लसावी किती 140 भागिले दुसरी संख्या किती दिली, तर 35. मग आता इकडं आपण भाग देऊया. 7 × 7, 7 × 5 = 35, 5 × 5 = 5, 5 × 2 = 10, 4 उरले, 5 × 8 = 40, म्हणजेच तुमचं किती आले, 28. किती आले, 28. योग्य पर्याय क्रमांक किती, तर दुसरी संख्या किती आली, 28. पर्याय क्रमांक 3 नंबर. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न एकदम मजेदार आहे मित्रांनो. तर पुढील प्रश्न आपण एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने समजून घेऊया.
आता हे बघा एक लक्ष द्या, काय प्रश्न विचारला, दोन संख्यांचा म असावी 10 आणि ल असावी 60 आहेत, तर त्या दोन संख्या कोणत्या? ठीक आहे, दोन संख्या कोणत्या? आता इकडे आपल्याला काय करायचं आहे, असामायिक अवयव काढून घ्यायचं, बरोबर आहे. असामायिक अवयव काढण्यासाठी मग आपल्याला काय करावं लागेल, 60 भागिले किती 10 करावं लागेल. मग काय करणार, 10 एक 10, 10 सक 60, म्हणजे असामायिक अवयव किती आला, 6 आला. 6चे असे अवयव पाडा का ते काय आले पाहिजे, क्रमागत त्यांचा गुणाकार आला पाहिजे, म्हणजे 2 गुणिले किती 3, क्रमागत आले, दोघांचा गुणाकार केला किती येतोय, 6 येतोय, बरोबर आहे. मग आता आपल्याला इकडं तर त्या संख्या कोणत्या, मग त्या संख्या कोणत्या काढायच्या आपल्याला, मग आपल्याला काय करावं लागेल, मसावीला काय करावं लागेल, त्या संख्या गुणावं लागेल. ही काय झाली लहान संख्या, ही काय झाली मोठी संख्या, म्हणजेच 3 गुणिले किती 3 गुणिले 10, 3 गुणिले 10 केले म्हणजेच किती उत्तर येणार आहे, तर 30 आलं. 30 त्यानंतर 2 गुणिले किती 10 म्हणजे किती आलं 20, म्हणजे तुमचं उत्तर काय आलं पाहिजे 30 20 असं पर्याय कुठे दिसतोय, पर्याय क्रमांक 3. समजलं मित्रांनो. चला जाऊया पुढील उदाहरणाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारला, ए ने एक पतसंस्थेकडून 10% दराने 600 रुपये 3 वर्षांच्या मुदतीने कर्ज घेतले. मुदती अखेर या मुदतीचे व्याज किती रुपये होईल, मुदतीचे व्याज किती, म्हणजे आपल्याला काय काढायला लावलं, याच्यामध्ये सरळ व्याज काढायला लावलं. म्हणजे आपण सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय, पहिल्यांदा 600 बरोबर गुणिले काय करत असतो, टक्के, किती टक्के 10%, बरोबर आहे 10%, किती वर्षासाठी आहे 3 वर्षासाठी. आलं लक्षात. या संपूर्ण संख्येला भागिले किती करत असतो 100, 100 भागिले केल्यानंतर हे काय करत असतो, भाग देत असतो. मग 0 0 कटले, आपल्याजवळ राहिलंच काय 6 गुणिले 10 गुणिले किती 3, यांचा गुणाकार केल्यानंतर किती येतोय 180, म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती 1 नंबर हे आपलं योग्य पर्याय क्रमांक आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. 10,056 या संख्येत कमीत कमी कोणती संख्या घेतली तर त्यांच्या बेरजेला 23 या संख्येने पूर्ण भाग जाईल. आता 23ला पूर्ण भाग द्यायचा आहे, म्हणजेच आपण काय करू, पहिला पर्याय वापरून पाहू, बरोबर आहे. पहिल्या पर्यायामध्ये म्हणजेच 1056 मध्ये 2 मिळवले म्हणजेच किती झाले 1058. या संख्येला कितीने भाग द्यायचा, तर 23ने भागायचं. चला बरं 23ने आपण भागून पाहूया. 1058 भागिले किती 23. मग आता 23 एक 23, 23 चौक 92, बरोबर आहे. 23 चौक किती आले, चौक 92. किती उरले 105 मधून 92 गेले म्हणजेच किती बाकी उरते मित्रांनो, तर 13 बाकी उरते. मग 13 बाकी उरले किती झाले 138. मग 23 सक 138 म्हणजेच किती आले मित्रांनो, तर पूर्ण भाग जातोय 46, म्हणजे यांना काय होतं या संख्येला पूर्ण भाग, म्हणजे योग्य पर्याय क्रमांक आपला 1 राहणार. म्हणजेच किती मिळावं लागतील, तर 2 पूर्ण मिळावे लागतील. लक्षात. 0.008चे घनमूळ काढा. आता घनमूळ काढा, तुम्हाला एवढं माहीत पाहिजे 8 किती दिला आहे 8, 8चे घनमूळ किती आहे, तर 2 दिलेले, बरोबर 2. ते 0 किती 3 घर आहे, म्हणजे आपलं काय येणार उत्तर 0.2 हे तुमचं काय राहणार आहे, तर योग्य उत्तर. म्हणजेच आपण कशा पद्धतीने 0.2 गुणिले 0. गुणिले 2 म्हणजे 3 वेळेस गुणाकार करणार ना, 0. गुणिले 3 ह्या पद्धतीने केल्यानंतर तुमचं उत्तर काय येणार आहे 0.008. समजलं मित्रांनो. तर योग्य उत्तर क्रमांक किती, पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला एकदम मजेदार विचारला आहे, तर प्रश्न समजून घेऊया. रुपये 3500 रुपये किमतीचा दूरदर्शन संच 7% नफा घेऊन विकला तर किती रुपये नफा मिळाला. किती रुपये नफा मिळाला डायरेक्ट आपण किमती टाकून घेऊ. चला किती रुपये नफा मिळाला आहे, बरोबर आहे. किती रुपयाचा आहे तो 3500 रुपयाचा. 3500 गुणिले किती टक्के नफा झाला 7% भागिले किती 100. 100 भागिल्यानंतर 2 शून्य कटले 2 शून्य कटले म्हणजेच काय राहिलं 35 गुणिले किती 7, यांचा गुणाकार केला 35 गुणिले 7चा तर किती येते 245. काय आले रुपये आले 245 रुपये. योग्य पर्याय क्रमांक किती, तर 1 नंबर ह्या तुमचा योग्य पर्याय क्रमांक आलेला आहे. चला पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न आपल्याला काय विचारला आहे तर नीट समजून घेऊया. राहुल एका ठिकाणी सीडीचे काम करत असताना भिंतीपासून 3 मीटर अंतरावर 5 मीटर उंचीची आडवी सीडी भिंतीवर लावली आहे, तर त्या भिंतीची उंची किती असेल. तर त्या भिंतीची उंची किती असेल अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर आपण सर्वप्रथम आकृती काढून घेऊया. काय, राहुल एका ठिकाणी सीडीचे काम करत असताना भिंतीपासून 3 मीटर म्हणजे ही भिंत आहे तुमची. उदाहरणार्थ काय, इकडे आपण एक भिंत घेऊ, म्हणजे इकडे भिंत, ही भिंतीचा पाया या खाल्ला, म्हणजे ही किती विचारली आहे ना, तर ही किती दिली 3 मीटर दिली, बरोबर. हे अंतर किती दिलं आहे
तर 3 मीटर. 3 मीटर झालं 3 मीटर. मग आता तिथून पुढं काय अंतर 5 मीटर उंचीची आडवी शिडी म्हणजे 5 मीटर कशा ह्या पद्धतीने बरोबर या पद्धतीने ही काय झाली 5 मीटर 5 मीटर बरोबर आडवी बरोबर आहे भिंतीवर लावलेली आहे. तर त्या भिंतीची उंची किती म्हणजे ही उंची आहे या भिंतीची आपल्याला काय विचारली तर अशा पद्धतीने या भिंतीची उंची विचारली. आपल्याला ही काय काढायची या भिंतीची उंची काढायची म्हणजे शिडी कुठं पुरी भिंतीला टेकलेली राहणार बरोबर आहे. मग आपल्याला हे समोर बरोबर आहे हे काय इडलं समोर म्हणजे काय दिलं आहे तुम्हाला कर्ण दिला आहे बरोबर आहे कर्ण दिला आहे. इकडं आपल्याला एक सूत्र आहे मित्रांनो ते सूत्र तुम्हाला माहीत असलं गरजेचं आहे बरोबर आहे. कंसामध्ये कर्ण कर्णाचा वर्ग बरोबर कंसामध्ये पाया पायाचा वर्ग अधिक कंसामध्ये उंची उंचीचा वर्ग. याच्यामध्ये आता आपण काय करू किमती टाकू. आता कर्ण दिला आहे आपल्याला कर्ण किती दिला आहे 5 दिला आहे म्हणजेच काय होणार 5चा वर्ग. पाया दिलेला आहे किती दिला आहे पाया तर पाया आपल्याला 3 दिलेला आहे मग 3चा वर्ग आणि उंची काय करायची आपल्याला तर काढायची म्हणून काय येणार उंची जशाला तशी येणार समजलं. मग आता आपल्याकडं काय करणार आपण 5चा वर्ग किती मित्रांनो 25 बरोबर इकडं काय 3चा वर्ग किती 9 आणि कंसामध्ये काय येणार उंचीचा वर्ग आला उंचीचा वर्ग. मग आता इकडं लक्ष द्या मित्रांनो. मग आता ही संख्या आपली इकडे येताना म्हणजे काय अधिक आहे म्हणजेच 25 बरोबर आहे 25 वजा 9 बरोबर किती आली हे 16 बरोबर आहे 16. आता 16ची काय 16 बरोबर काय आली आहे उंची बरोबर उंचीचा वर्ग विचारला आहे म्हणजेच काय होणार आहे उंचीचा वर्ग म्हणजे 16ची काय निघणार इकडं वर्गमूळ म्हणजेच तुमची उंची बरोबर किती 4 मीटर समजलं 4 मीटर म्हणजे हिची उंची किती येणार आहे तर 4 मीटर. योग्य पर्याय क्रमांक किती 1 नंबर. समजलं मित्रांनो. सीडीवेल उदाहरण तर लेप विद्यार्थ्यांना अडलं होतं एकदम अशा पद्धतीने व्यवस्थित आकृती काढून तुम्ही सोडवलं असतं तर उत्तर अगदी तुमचं बरोबर आलं असतं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तर नीट आपण 23 मिनिटांचे 69 सेकंदाशी असलेले गुणोत्तर किती. मग अशा पद्धतीने आपला प्रश्न दिला आहे एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. आता इकडे काय दिले आपल्याला 23 मिनिटे. मग ते मिनिटांचे रूपांतर आपल्याला कशात करावं लागेल तर सेकंदात करावं लागेल. म्हणजे एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात मित्रांनो 60 म्हणून यांना काय करणार 60 गुणिले. मग 60 गुणिले केले 23 गुणिले 60 म्हणजे किती येणार आहे 1380 किती येणार आहे 1380 हे काय आले तुमचे सेकंद आले सेकंद. म्हणून आपल्याला 1380 भागिले किती सेकंद दिले 69 सेकंद. मग आता भाग देऊया आपण 69 एक 69 69 दुने 138 आणि 0 जशाला तसा म्हणजेच आपले गुणोत्तर काय येणार आहे 20:1 समजलं 20:1. योग्य पर्याय क्रमांक किती 2 नंबर. चला जाऊया पुढील उदाहरणाकडे. आता पुढील उदाहरण नीट आपण समजून घेऊया. आपल्याला अशा पद्धतीने 3 वर्तुळ दिलेले आणि 3 वर्तुळ दिल्यानंतर तिसऱ्या वर्तुळामध्ये प्रश्नचिन्ह दिले. नीट आता लॉजिक काय लागते तर आपण व्यवस्थित समजून घेऊया. काय केलं इकडं 3 घेतलेलं आहे बरोबर आहे 3चा काय केला आहे घन केलेला आहे अधिक त्यानंतर काय केला आहे 2चा काय केला आहे तर घन केला आहे. मग आता 3चा घन किती होतं मित्रांनो तर 27 बरोबर आहे 3चा घन किती 27 आणि 2चा घन किती होतं मित्रांनो तर 2चा घन बरोबर आहे तर 3चा घन किती येतोय मित्रांनो तर 3चा घन किती 27 आणि 2चा घन किती येतोय तर 8. टोटल यांची बेरीज केली तर टोटल यांची बेरीज किती येते 35 आली 35 म्हणजे योग्य पर्याय कंसामध्ये वर्तुळामध्ये योग्य पर्याय काय आला आहे 35. त्याच्यानंतर त्याच पद्धतीने काय करायचा 2चा घन अधिक 1चा घन मग 2चा घन किती 8 1चा घन किती 1 दोघांची बेरीज किती 9. मग त्याच पद्धतीने पुढं करायचं 4चा घन अधिक 3चा घन मग 4चा घन किती येतोय 3चा घन किती येतोय 27 म्हणजे टोटल यांची काय करायची तर बेरीज करायची. टोटल बेरीज किती येते 91 म्हणजेच प्रश्नचिन्ह ठिकाणी किती येणार आहे 91. योग्य पर्याय क्रमांक किती तर 3 नंबर हे तुमचं योग्य उत्तर आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला आहे तर मित्रांनो हा प्रश्न नीट मी तुम्हाला समजून सांगतो. इकडे वर्ग दिलेला आहे बरोबर आहे वर्ग दिलेला आहे. आता यांचा आपण वर्ग करून घेतला 7चा वर्ग म्हणजे 7चा वर्ग येणार 0.7चा 53चा वर्ग येणार 78चा खाली पण त्या संख्या दिलेल्या आपल्याला बरोबर आहे. खाली त्या संख्या दिल्या आहे मग काय करा सरळ वरले काय करा पॉईंट मोजून घ्या बरोबर आहे. वर किती पॉईंट दिले ते व्यवस्थित मोजून घ्या. तर वर किती दिले पॉईंट 1 2 3 4 5 6 आणि 7 वर किती आहे 7 दिलेले खाली मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 खाली किती दिले 10. मग आता 10 वजा 7 करा 10 वजा 7 करा. मग आता 10 वजा 7
तर किती राहत आहे तर 3 राहत आहे. तर 3 राहत आहे. मला सांगा जेव्हा आपण यांचे वर्ग करणार यांची टोटल बेरीज करणार तेव्हा आपण यांना भाग देणार. मग भाग जाणार इकडे किती जाणार 1चा भाग, इकडे किती जाणार 1चा भाग. मग जे राहिले ते म्हणजे ते 1 वर किती शून्य राहणार तर 3 शून्य राहणार. म्हणजे तुमचं उत्तर किती येणार मित्रांनो तर 100 हे तुमचं उत्तर येणार. योग्य पर्याय क्रमांक किती तर 2 हे तुमचं योग्य पर्याय क्रमांक येणार आहे. ठीक आहे मित्रांनो, असे शॉर्ट ट्रिक्स पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि अंकगणित बुद्धिमत्ता आत्तापर्यंतच्या झालेले सर्व पेपर आपण अगदी स्पष्टीकरणासह शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने 2018, 2019, 2021 आणि 2023 मध्ये झालेले सर्व पेपर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहेत. त्यावर जाऊन तुम्ही व्यवस्थितरित्या बघा. येत्या पोलीस भरतीला तुम्हाला याचा 100% फायदा होणारच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.